सातारा जिल्ह्यातील दिवसभरातील टॉप 10 न्यूज दिनांक 3 मे 2025 पावर्ड बाय ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. सूट शेरवानी जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. पश्चिम घाटातील नागरिकांच्या पुनर्वसन धोरणाचा फेरविचार व्हावा. खासदार उदयनराजे भोसले. सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेला जावळी, महाबळेश्वर, सातारा, पाटण तालुक्यातील वनसदृश्य परिसंस्थेचा भाग असणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसन धोरणाचा फेरविचार केला जावा. येथील नागरिकांना बेघर होण्याची वेळ येणार असेल तर ते कदापिही मान्य होणार नाही, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष कार्यान्वित. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या कक्षाचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष लवकरच ऑनलाईन स्वरूपात देखील कार्यान्वित होणार आहे. कक्षामध्ये वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक, समन्वय लिपिक कार्यान्वयन वेळेत नियमित उपस्थित राहतील. 10 मे रोजी जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन. महाराष्ट्र राज्य विधी प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुषंगाने जिल्हा व सत्र न्यायालय सातारा तसेच कराड, पाटण, फलटण, कोरेगाव, खंडाळा, वडूज, वाई, दहिवडी, म्हसवड, महाबळेश्वर, मेढा येथील तालुका न्यायालयांमध्ये 10 मे 2025 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयातील प्रलंबित तडजोडीस पात्र दिवाणी फौजदारी प्रकरणे, 138 परिकाम्य लेख अधिनियमाची प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, मोटार अपघात दावा प्रकरणे आदी प्रकरणे अदालतीसमोर ठेवण्यात आली आहेत. यात न्यायालयातील तडजोडीस पात्र प्रलंबित तसेच वाद दाखल पूर्व प्रकरण दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने आपसी तडजोडी निकाली काढण्यात येणार आहे. पक्षकार, अधिवक्ता तसेच नागरिकांनी 10 मे 2025 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीसमोर मोठ्या प्रमाणात प्रकरणे ठेवून आपसी तडजोडी निकाली काढावेत, असे आवाहन सुरेखा कोसमकर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जिल्हा न्यायालय सातारा यांनी केले आहे. औंधच्या वस्तू संग्रहालयाला 52 कोटींचा निधी मंजूर. हजारो पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या औंध येथील ऐतिहासिक श्री भवानी वस्तू संग्रहाचे रूप आता बदलणार आहे. ग्रंथालय आणि श्री भवानी वस्तू संग्रहालयाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नूतनीकरणाकरता 52 कोटी 66 लाख रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे. कोडोली येथे एकाला लोखंडी पाईपने मारहाण. कोडोली तालुका सातारा येथे जमिनीच्या वादावरून एकाला लोखंडी पाईपने मारहाण केली. ही घटना 26 एप्रिल रोजी रात्री 10 वाजता घडली आहे. विशाल रामचंद्र शेठ राहणार कोडोली याच्या विरोधात ही तक्रार करण्यात आली आहे. संजय धोंडेडे यांनी फिर्याद दिली आहे. तासवड MIDCसह परिसरात विजेचा लपंडाव. दिवसात 8 ते 10 वेळा लाईट जात असल्याने शेतीचे नुकसान. ऐन उन्हाळ्यात वहागाव, तळबीड, तासवड MIDCसह परिसरातील विविध गावांमध्ये विजेचा लपंडाव सुरू आहे. दिवसातून 8 ते 10 वेळा वीज अचानकपणे जात असल्याने MIDCमधील उद्योगांचे फार मोठे नुकसान होत आहे. त्याचबरोबर गरमीने त्रस्त झालेल्या ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत असून शेतीचा पाणीपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना सुद्धा मोठा फटका बसत आहे. भुईंजमध्ये रानगव्यांच्या कळपाचा धुडगूस. पिकांचे नुकसान, शेतकरी भयभीत. उन्हाळ्याची वाढती तीव्रता, उजाड पडलेल्या डोंगरातून वन्यजीव आता हिरवा चारा व पिण्याच्या पाण्यासाठी थेट मानवी वस्तीत येत आहेत. कुठे बिबट्या, कुठे रानगवे नागरी वस्तीत घुसल्याची अनेक उदाहरणे आहेत. भुईंजमध्ये हे बुधवारी रात्री 10-12 रानगव्यांचा कळप शेतात घुसला. त्याचवेळी रानडुकरेही शेतातून अचानकपणे बाहेर पडली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरेगावात आणलेली कचऱ्याची ट्रॅक्टर ट्रॉली पोलिसांनी रोखली. कोरेगाव येथे गुरुवारी महाराष्ट्र दिनी सकाळी ध्वजवंदनावेळी प्रशासकीय इमारतीसमोर कचरा उतरून आंदोलन करण्याचा इशारा अक्षय वर्ग यांनी दिला होता. त्यानुसार कचरा भरलेला ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन बर्गे आंदोलनस्थळी येत होते. मात्र प्रसंगावंत राखत पोलिसांनी ट्रॅक्टर अडवला. खंडाळा तालुक्यातील हरेश्वर डोंगरात वणव्याने वनसंपदा नष्ट. खंडाळा तालुक्याच्या दक्षिणेला असणाऱ्या हरेश्वर डोंगरात शुक्रवारी दुपारी वणवा लागल्याने हरिपूर ते पारवाडीपर्यंतचा डोंगरपट्टा आगीत जळून खाक झाला. वन विभागाच्या 2 कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र ते अपयशी ठरले. यामुळे मोठ्या प्रमाणात वनसंपदा नष्ट झाली. गत 3 वर्षात वणव्यांचे प्रमाण अल्प होते, मात्र यावर्षी हरेश्वरचा डोंगर मोठ्या प्रमाणात वणव्याच्या भक्षस्थानी पडून होरपळत आहे. या वणव्यामुळे असंख्य झाडे जळून खाक झाली. यामध्ये जंगली प्राणी देखील होरपळून गेले. DP जळाल्याने खंडाळा येथे वीज पुरवठा खंडित. तीव्रता वाढल्याने जनमानसासह शेती शिवारातील पिकांची तगमग होत आहे. त्यातच खंडाळा परिसरातील 2 DP जळाल्याने शेती पंपाचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे पिकांना पाणी न मिळाल्याने पिके होरपळून निघत आहेत. पिके वाळू लागल्यामुळे शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान होत आहे. वीज वितरण विभागाने तातडीने DP बसून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळावे, अशी मागणी शेतकरी व नागरिकांच्याकडून होत आहे. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.